लोकसभा निवडणुकीची रमधून सर्वत्र सुरू आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीचं युती आता जवळपास फिसकटलेली आहे. वंचितकडून आतापर्यंत 20 ते 22 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत. तर महायुतीकडून देखील अनेक उमेदवार काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिवसेना ठाकरे गट असो यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित आणि महाविकास आघाडीमध्ये युती आता जवळपास होणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येणार ह्या गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सातत्याने सुरू होत्या. मात्र या चर्चा सुरू असताना देखील वंचित बहुजन आघाडी खरंच महाविकास आघाडीसोबत येणार का, हे अनेक राजकीय विश्लेषकांना हा प्रश्न पडलेला होता. कारण की प्रकाश आंबेडकर यांचा यापूर्वीचा देखील जर इतिहास पाहिला तर अनेकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत अनेकदा चर्चा होत होती. मात्र अंतिम टप्प्यात ही युती जी होती ही विस्कटून जात होती आणि प्रकाश आंबेडकर हे स्वतः सोबळावर निवडणूक लढत होते. मात्र 2024च्या ह्या निवडणुकीमध्ये वेगळं चित्र यासाठी होतं कारण की प्रकाश आंबेडकर यांना युतीमध्ये यावं ह्याच्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनीच प्रयत्न केले होते. मात्र तरी देखील अंतिम चर्चेमध्ये ही युती तुटलेली आहे आणि आता महायुती आणि महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन्ही पक्ष आता वेगवेगळे लढणार आहे. यावरच आजचा आपला व्हिडिओ आहे. मी आहे संतोष मोरे आणि आपण पाहत आहे मुंबई आउटलुक. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यातील युती नेमकी कोणत्या मुद्द्यावर विस्कटली आणि यामागील कारण काय असू शकतात यातीलच हा एक थोडक्यात आढावा घेतलेला आहे. वंचित बहुजन आघाडी सर्वात पहिले उद्धव ठाकरे यांची शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर सर्वात प्रथम जी राज्यात झाली होती ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट. स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि एका विशिष्ट मुद्द्यांवर ही युती करण्यात आलेली होती. विशेषतः ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती करण्यात आली होती. मात्र त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेण्यात यावे यासाठी देखील प्रयत्न उद्धव ठाकरे करणार असं देखील म्हटलं होतं. त्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे यांनी वारंवार प्रयत्न देखील केले होतं आणि त्या सातत्याने ज्या बैठका होत्या ह्या बैठकांमधून देखील हाच मुद्दा समोर येतो की वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत आली होती, याला पाहिजेत. तिन्ही महाविकास आघाडीतील पक्षांचं मत होतं. कारण की ज्या प्रकारे 2019मध्ये वंचित बहुजन आघाडीचा ज्या प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यावेळी जी एक संलग्न राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना जो फटका मिळाला होता हा मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळंच काँग्रेसचा देशातला सर्वात मोठा म्हणजे देशात पक्ष असलेला काँग्रेसचा महाराष्ट्रात केवळ एकच खासदार चंद्रपूर जिल्ह्यातून निवडून आला होता. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं सामील व्हावं ह्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात होते. त्या संदर्भात अनेक बोलणी झाली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर स्वतः बैठकीला उपस्थित होते. मात्र जागेचा जो प्रस्ताव देण्यात आला होता त्या ठिकाणी कुठेतरी त्यांना 4 जागा ज्या वंचितला देण्यात आल्या होत्या तिथं कुठेतरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नाराजी दर्शवण्यात आली होती. मात्र ज्या 4 जागा वंचित बहुजन आघाडीला देण्यात आल्या होत्या त्या 4 जागेपैकी किमान 2 तरी जागा अशा होत्या ज्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांचे उमेदवार निवडून येण्याची प्रॉबॅबिलिटी जी होती सर्वाधिक होती. त्यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर ज्या मतदारसंघातून म्हणजे अकोल्यातून जे उद्या 4 तारखेला जे अर्ज भरणार आहे ती एक जी जागा आहे ह्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर स्वतः निवडून आले असते. कारण की गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा भाजपला जात आहे. त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे की त्या ठिकाणी 3 उमेदवार हे उभे राहायचे. त्या ठिकाणी भाजपच्या वतीने संजय धोत्रे हे उभे राहायचे. त्यानंतर प्रकाश आंबेडकर वंचितच्या भारिप बहुजन त्यावेळेसचा पक्ष होता, आता वंचित बहुजन आघाडी आणि दुसरं म्हणजे काँग्रेस. या 3 पक्षांच्या लढतीमध्ये भाजप वन हँड त्या मतदारसंघातून निवडून येत होती आणि गेल्या 98च्या नंतर जे काँग्रेसची आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकर यांची जी युती होती त्या युतीमध्येच प्रकाश आंबेडकर हे निवडून आले होते आणि जेव्हापासून ही युती तुटली तेव्हापासून प्रकाश आंबेडकरांचा अकोला लोकसभा मतदारसंघामधून सातत्याने पराभव होताना आहे. जर प्रकाश आंबेडकर महायुतीसोबत राहिले, महाविकास आघाडीसोबत राहिले असते तर त्या ठिकाणी त्यांची जिंकण्याची जी शक्यता होती सर्वाधिक होती. कारण की यावेळेस भाजपच्या वतीने संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी भाजपमध्ये पण एक नाराजीचं वातावरण आहे.
अनुप धोत्रे हे सक्रिय कार्यकर्ता नाही आहे आणि कुठेतरी संजय धोत्रे यांचा मुलगा असल्यामुळे त्यांना तिकीट देण्यात आलेली आहे आणि त्यामुळंच कुठेतरी नाराजीचं वातावरण होतं. मात्र त्यामुळं जर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचं झाले तर त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार, काँग्रेस त्यांना ही सीट त्यांच्या कोट्यातून देणार होती. दुसरी एक जागा होती, ती होती म्हणजे ती रामटेकची. रामटेकमध्ये पण काँग्रेसकडं स्वतःची जागा होती, ती जागा शिवसेना त्यांना देणार होते. परंतु ज्या प्रकारे त्या ठिकाणी उमेदवार नसल्याने महायुतीला त्यांना काँग्रेसचा जे आमदार होते त्यांना वाया भाजपच्या माध्यमातून शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी दिली. त्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांचा जात पडताळणी अर्जामध्ये कुठंतरी समितीने त्यांचा अर्ज फेटाळल्यामुळं त्यांचे पती आता त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार म्हणून ह्या ज्या मतदारसंघामध्ये, ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये जे मतदारसंघ आहे हे वंचित बहुजन आघाडी जवळपास निवडून येण्याची शक्यता सर्वाधिक होती. आणि तिसरा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई. उत्तर मुंबईमध्ये राजू शेट्टी जे गोपाल शेट्टी त्या ठिकाणी उमेदवार होते. ते अनेक वर्ष तिथून निवडून येत होते. मात्र यावेळेस भाजपनं त्यांचं तिकीट कापून त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि चौथा म्हणजे दिंडोरीमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीला तिकीट देण्याचं जवळपास महाविकास आघाडीने निश्चित केलं होतं. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज हा सर्वाधिक आहे. त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमध्ये देखील आदिवासी समाजाची अनेक संघटना आहेत, त्यांचं कार्य सातत्याने सुरू असते. तर या ठिकाणी देखील चांगल्या प्रकारे वंचित बहुजन आघाडी एक फाईट देण्याची शक्यता. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या चर्चा सुरू होत्या त्या सातत्यानं जागा वाटपावर नसून कॉमन मिनिमम प्रोग्राम असो, ओबीसी असो, एकंदरीत ह्या ज्या चर्चा सुरू होत्या कुठंतरी आपल्यालाच लादण्याचा प्रयत्न कुठेतरी वंचित बहुजन आघाडी करत होते आणि त्यांना फ्रंटला ठेवून हा सर्व महाविकास आघाडीचा कार्यक्रम चलावा असे कुठेतरी प्रकाश आंबेडकरचा नव्हे परंतु त्यांच्यासोबतचे जे नेते आहेत त्यांचे कुठेतरी जे प्रतिक्रिया सातत्याने येत होत्या ह्यातून दिसत होता. प्रकाश आंबेडकरांना त्यामुळंच आता शेवटी वंचित बहुजन आघाडी आता वेगळी लढणार असण्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पण होतं किंवा महाविकास आघाडीमध्ये आता युती होणार आणि त्या माध्यमातून निवडणूक लढवल्या जाणार. मात्र कुठंतरी हा मेसेज कार्यकर्त्यांना गेल्या असल्यामुळं आता स्वतः प्रकाश आंबेडकर यांना स्वतः येऊन जाहीर करायला लागलं की आपण आता वेगळे लढणार आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांना अधिक ताकदीने प्रचार करावा आणि मतभेद जे कार्यकर्त्यांमध्ये असेल ते विसरून पक्षाने जो आदेश दिलेला आहे तो आदेश पालन करून पक्षासाठी काम करा आणि जास्तीत जास्ती मतदान वंचित बहुजन आघाडीला कसं होणार यासाठी प्रयत्न करा. यातून हे स्पष्ट होते कुठेतरी प्रकाश आंबेडकर यांना देखील माहिती आहे की आपली जी बोलणी सुरू होती महाविकास आघाडीसोबत यामध्ये कुठेतरी आपण कमी पडलो. कारण की ज्या प्रकारात ज्या सीटांचे जे कॉम्बिनेशन जे पायन होतं ते कुठेतरी कमी पडलेलं आहे आणि जे 4 सीटा महाविकास आघाडीच्या वतीने वंचितला देण्यात आल्या होत्या तरी त्या देण्यात आल्यानंतर देखील कुठेतरी ज्या सीटा प्रकाश आंबेडकर यांना हव्या होत्या जर हे बोलणीमध्ये जर व्यवस्थित ही बोलणी समोर गेली असती आणि त्या ठिकाणी इतर काही दुसऱ्या जागा जर मारल्या त्या ठिकाणी देण्यास उत्सुकता. मात्र ज्या प्रकारे प्रकाश आंबेडकर वारंवार वक्तव्य करत होते त्यामुळं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना देखील माहीत झालं, ओळखून घेतलं की बा कुठंतरी आता प्रकाश आंबेडकर वक्तव्य जरी करत असले मात्र त्यांना आता महाविकास आघाडीमध्ये येण्याची त्यांची जी आहे ती फार कमी झालेली आहे. ते येण्यास तयार नसल्याचंच असल्यामुळं कुठंतरी ते वक्तव्य करत. त्यामुळं या दोन्हीही मोठ्या नेत्यांनी एक प्रकारे हात बाजूला घेतले आणि संजय राऊत मग ज्या प्रकारे वक्तव्य करत होते त्यानंतर आता नाना पटोले आणि प्रकाश आंबेडकर आता ह्या तिघांमध्येच आरोप प्रत्यारोप रंगलेले आहे. एका प्रकारे संजय राऊतांमुळंच हा प्रसंग झाला वगैरे ज्या गोष्टी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेल्या आहे. मात्र कुठेतरी एक प्रकारे राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात जे भावनिक वातावरण जे सध्या निवडणुकीमध्ये तयार झालेलं आहे ह्याच मुद्द्यांवर ह्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधून जे उद्धव ठाकरे यांना फ्रंटला आणि त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवण्याचा ध्यास महाविकास आघाडीने घेतलेला आहे. कारण की कुठंतरी महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक सीटा देऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्वीकारण्यात आलेल्या असल्याचं एक प्रकारे महाविकास आघाडीने यापूर्वीच जाहीर केलेलं आहे. आतापर्यंत जे उद्धव ठाकरे यांना किमान 22 ते 23 जागा ह्या महाविकास आघाडीत मिळण्याची शक्यता आहे. 16 ते 18 जागा काँग्रेसला आणि 10 जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीत सर्वाधिक जागा ह्या उद्धव ठाकरे गटाकडंच ह्या महाविकास आघाडीमध्ये येणार आहे. मात्र ज्या प्रकाश आंबेडकरांमुळे ही जी
वंचित बहुजन आघाडीचा जर समावेश सगळं महायुतीमध्ये महाविकास आघाडीत झाला असता तर सर्वाधिक फायदा हा वंचित बहुजन आघाडीला पण झाला असता, त्याचबरोबर महाविकास आघाडीला देखील झाला असता. कारण की 2019मध्ये ज्या प्रमाणात मतदान लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला मिळालं होतं ते विधानसभेमध्ये घटलेलं आहे. कारण की 6.5%च्या वरती लोकसभेमध्ये मतदान मिळालं होतं. मात्र त्यावेळेस MMI हे वंचित बहुजन आघाडीसोबत युती होती. मात्र त्यानंतर विधानसभेमध्ये ही युती तुटल्यानंतर कुठंतरी मतदानामध्ये कमतरता आणि मतदान घटलेलं आहे वंचितचं. मात्र त्यानंतर गेल्या 4.5 वर्षामध्ये वंचित बहुजन आघाडीची पक्ष संघटना आणि इतर गोष्टी सध्या तरी आपल्याला माहीत नसल्या तरी मात्र जे लोकसभा निवडणुकीमध्ये जे उमेदवार आणि जी ताकद लागते ते कुठेतरी वंचितकडे दिसत नाही आहे. आणि त्याचमुळं कुठेतरी त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी एक भावनिक आव्हान जे त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना नेत्यांना केलं असल्याचं राजकीय जाणकारांकडून मत व्यक्त होत आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्येच खऱ्या अर्थानं स्पष्ट होणार आहे की वंचित बहुजन फॅक्टर हा 2024च्या निवडणुकीमध्ये कितपत योग्य ठरणार आहे.